नमस्कार, तुमचं स्वागत आहे न्यूज मराठी 98 मध्ये। चला पाहूया आज 23 ऑक्टोबर 2025 रोजीच्या 10 प्रमुख बातम्या। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसियान समिट मध्ये वैयक्तिक उपस्थिती न देता ऑनलाईन सहभाग साधणार आहेत। यूएसचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर बैठक होण्याची शक्यता कमी आहे, मात्र भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा परिणाम कसा होईल ते पाहण्यासारखं आहे। आज अनेक राज्यांमध्ये भाई दूज साजरा होत असल्यामुळे शाळा बंद राहतील। महाराष्ट्रासह उत्तरेकडील व पश्चिमेकडील राज्यात विशेष बंदोबस्त केला गेला आहे। पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी। केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल आज जर्मनीच्या बर्लिनमध्ये प्रमुख उद्योग नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत। भारत जर्मनी व्यापार संबंध अधिक घट्ट करण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा ठरेल। पंजाबमध्ये शेत जाळ्यांचा आकडा मागील वर्षीसारख्या पातळीपेक्षा सुमारे 4 पट कमी झाला आहे। पोलीस आणि प्रशासकीय निरीक्षणाचे हे यश मानले जात आहे, जे पर्यावरण आणि शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे। दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात दिवाळीनंतर वायू दबाव वाढला असून वायू गुणवत्ता खूपच खराब श्रेणीत आहे। सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। लोकांनी गरज नसल्यास बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील पुणे मेट्रो प्रकल्प अंतर्गत कोथरूड डेपो भागात 508 मीटर पादचारी ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्ताव आहे। बंगळुरू मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून प्रवाशांना या ओव्हरब्रिजचा मोठा लाभ होणार आहे। कलांमध्ये स्वतंत्र अभिमत व्यक्तींच्या चित्रकारावर कोच्चीतील आर्ट गॅलरीमध्ये हल्ला झाला आहे। ही घटना अस्सल कलात्मक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करते। प्रवासी विमानात इंधन लिकेजचा अलर्ट मिळाल्यानंतर दिल्लीहून वाराणसीकडे जाताना विमानाने आपत्कालीन उतरणी घेतली। सर्व प्रवासी सुरक्षित आहेत ही चांगली बातमी आहे। त्रिपुरा येथे 24 तास बंद हल्ल्यावर कोणतेही मोठे अनियंत्रित प्रकार नोंदले गेले नाहीत। बंद आवाहनाशिवायही लोकांनी शांतता राखली। प्रशासनाचे नियोजन यशस्वी ठरले। भारत सरकारने कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी ड्राफ्ट नियम सुचवले आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेलं कंटेंट स्पष्टपणे लेबल करावं असा प्रस्ताव आहे। हे नियम डिजिटल जगात पारदर्शकता वाढवतील आणि प्रेक्षकांना माहितीची खात्री देतील। या होत्या आजच्या 10 प्रमुख बातम्या। अधिक ताज्या मराठी बातम्यांसाठी न्यूज मराठी 98 ला सबस्क्राइब करा आणि घंटी दाबा।